कान्हापुरी तालुका पंढरपूर या गावातील ग्रामपंचायतमधील झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात पंढरपूर पंचायत समिती येथे प्रहार संघटनेने प्रहार स्टाईलने शोले स्टाईलने आंदोलन केले। यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नानासाहेब इंगळे तसेच गणेश ढोबळे हे पंचायत समितीच्या छतावरती चढून बसले होते। जोपर्यंत कान्हापूर येथील भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवक व इतर जणांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही, अन्यथा वरून उडी मारून आम्ही आत्महत्या करू, अशा प्रकारच्या घोषणा तेथे वारंवार दिल्या जात होत्या। काही केल्याने हे कार्यकर्ते खाली येण्यास तयार होत नव्हते। यावेळी पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब तसेच BDO साहेब यांनी मध्यस्थी करून हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले। आता साहेबांशी माझं बोलणं झालं, सखोल चौकशी करू म्हणले आता, त्याच्यामुळे तुम्ही प्रशासनाची कशाला तारांबळ करता, या त्याच्याकडे चौकशी होईल आणि कारवाई होऊन जाईल। बोलणं झालं माझं साहेब मीटिंगला गेले बोलणं झालंय त्यांना बोलले वाटते साहेब या खाली या, त्यांच्याशी बोलणं झालं जरा पाणी पे आली। हॅलो हॅलो हां साहेब बोला। साहेब माझी 4 महिन्यापासून एकच मागणी आहे, दिसणारा व्यवहार आहे, ह्याच्यामध्ये काही कुठली चौकशी ही ठीक आहे, तुमच्या कायदेशीर बाबीतनं चौकशी करणं हे कर्तव्य आहे, परंतु कुठल्याही ग्रामपंचायत ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार कुठला माल वाहतूकदार नाही। ग्रामपंचायत 15 वित्त आयोगाचा वापर 10-10 लाख रुपये प्रत्येक वर्षी जर विदाऊट माणसाच्या नावावर सोडतात, ज्याला जीएसटी धारक नाहीच, ती सरकारची फसवणूक करतो, जीएसटी बुडवतो, ती ग्रामसेवक अगदी तुमच्या विस्तार अधिकाऱ्याच्या 4 महिने झालं बोलवलं तर हिथं येत नाही, आला तर प्रतिसाद नाही। हां साहेब त्यांनी अहवाल काय देतात माहिती आहे का? बघितला मी ते अहवाल ते आम्ही त्यांचा हां हां नाही, त्यांच्या अहवालाचा आता त्यांनी दिलेल्या अहवालात तर माझं समाधानकारक काय त्याच्यात होतच नाही। तुमचं वैयक्तिक काय म्हणणं आहे सांगा? हां मग पण त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे। 4 महिने झाले ह्याला, 29/12 माझं पहिलं पत्र आहे साहेब। साहेब आम्ही धरणे आंदोलन आमरण उपोषण केलं आणि बसायच्या अगोदर तुम्हाला मान सन्मान देऊन तुम्ही मला नाही बसू नका, माझा ऐका। हां हो साहेब काय नाही, ते आता पोलीस प्रशासनाच्या ह्याच्या विनंतीला आता ती खाली दाखवतो त्यांना, आणि रक्ते साहेब पण हिथं आहेत। हां चालतंय। विस्तार अधिकारी आहे त्यांच्याकडे जवळजवळ माझी 4 महिन्यापासून तक्रार आहे। ही कृष्णनाथ लक्ष्मण फराडे, सागर गौतम शिंदे, विनोद निवृत्ती चव्हाण, बरोबर का? विनोद निवृत्ती चव्हाण ही जी लोकांची नाव आहे ही जीएसटी धारक नाही, ती कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार नाही, ती सर्वसामान्य आहे। ती हिथं उभा राहिलेल्या लोकांपैकी कुठली ग्रामपंचायत तुमची 15 वित्त आयोगातलं पैसे सोडेल तेवढं सांगा। सरपंचाच्या नातेवाईकाच्या नावावर कुठले जीएसटी धारक नसताना पैसे सोडा येते का? ही गोष्ट तुम्हाला 4 महिने झाले मी लक्षात आणून देतोय का नाही? जवळजवळ विनोद निवृत्ती चव्हाणच्या नावावर 10,21,000 सोडले ते
तुम्ही एखाद्या ह्याच्या शौचालयाचं 12,000 द्यायचं म्हणलं तर एखाद्याला बाकडं द्यायची म्हणतं ग्रामपंचायतकडे काय नाही म्हणता. बाकडं द्यायचं म्हणलं तर 20-20 लाख रुपये तुमचा ग्राम महसूल गोळा होतो, किस्सा भरून ग्रामसेवक जातील. ह्या लोकांना सगळ्या सोडा. बीडीओ साहेब चांगला आहे, बीडीओ साहेबांच्या बद्दल आमची पण आहे नाही, परंतु माझं सरळ मार्गी म्हणणं आहे ह्या प्रशासनाची बरीचशीच लोक हाताखाली धरून ही लोक खाती ती म्हणून हित येत नाही. त्याचं कारणच ते 10-10 लाख रुपये जर विदाउट माणसांना वसुलं तर तुम्ही काम कुठे केलं. तुम्हाला येते तर 30 लाख, त्याच्यातलं 10 लाख एकाच्या, 5 लाख दुसऱ्याच्या आणि 3 लाख समजा तुमच्या आलेले 30 मधलं 20 लोकांनाच दिलं. काय काम करताय तुम्ही? 4 महिन्यात त्याचं MB दिलाय का तुम्ही? त्याचं इस्टिमेट काय दिला कुठला? तुम्ही 3 लाखाचं काम होतं 2 लाखात जर केलं साहेब आणि 1 लाख त्यांनी खिशात घातलं तरी आम्ही विचारत नाही ही प्रशासनच असं आहे म्हणून. खातच ह्यांच्या टक्केवाऱ्या फिक्स ठरलेल्या आहेत. त्या 7% कोणाचा आहे, 10% कोणाचा आहे, ठरलेल्या आहेत यांच्या टक्केवाऱ्या. परंतु काहीच न काम करता 3-3, 4-4 लाख रुपये जर समजा नुसतं हाय असंच जर सोडलं असतील ह्या लोकांच्या नावावर, मग नेमकं ग्रामपंचायतचा विकास काय? 1,500 हजारासाठी लाडकी बहिणीला दिलं म्हणून सरकार 1,500 लाडकी बहिणीला दिली 1,500, पण 4-4 लाखानं 10 लाखानं ग्रामसेवकाच्या त्यांच्या सरपंचाच्या नातेवाईकाच्या खिशात घालतं. मग सरकार काय करतं? यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना, कारवाई झाली पाहिजे यांच्यावर. आज 10 लाख रुपये जर समजा सर्वसामान्य माणसाच्या त्यांनी नसेल तर गाव GST धारक आहे आणि ग्रामपंचायतला विदाउट GST धारक माणसा आहे ना काम करता येते ही बी तुम्ही विस्तार अधिकाऱ्यांनी सांगावं. चौकशी करून किती दिवस साहेब आले सर आले का लगेच ते ग्रामसेवकांना बोलवून वगैरे चौकशी करून घ्या त्यांची. आज पुढची कारवाई करता येईल ना. त्यांचं समजून होतं, त्यांचं काय म्हणणं त्यांचं ऐकून घ्या सर्व. ज्यांनी आंदोलन केलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या स्थानिक ग्रामसेवकला आतापर्यंत समोर का बोलवून घेतलं नाही. आता आले नाही, ते परत काल आले ते त्यांचं निवेदन तयार करून आज सकाळी दिलेले. साहेब तुमच्या टाळाटाळ करण्यामुळं किती प्रशासनाच्या अधिकाऱ्याला ताप होतो हे तुमच्या लक्षात येते का? जी चौकशी आहे ती चौकशी आम्ही करून विस्तार अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी ह्या लोकांनी करा, आंदोलन करा. आम्ही जर साहेब परवा 13 तारखेला भेटलो ती काय म्हणले असतील नाही बिनदरीत तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता. अहो आत्मदहनाचं पत्र आहे आणि आंदोलन करू शकता म्हणजे सरळ मार्गी धमकीच आहे ना. करा ना तुम्ही, आम्ही नाही चौकशी करत. ही ह्यांचं शब्द आहेत. आम्ही चुकीचं थोडं वागलं की आम्ही गुन्हेगार, आम्ही चुकीचं. आणि 10-20 लाख रुपये ह्यांच्या सहाय्यानं जर समजा खिशात घातलं तर ती मात्र हारतुरं घ्यायला बिनगुरी. आता ज्या संघटनेने आंदोलन केले त्यांच्याकडं नातेवाईकांच्या नावावर चेक सोडलेला त्यांच्याकडे पुरावा आहेत, याच्यावर तुम्ही चौकशी करायला पाहिजे. करतो साहेबांनी आम्ही चौकशी करतो. भोसले साहेब तुम्ही येताना खेडेगावात येत आहे, जशा प्रकारच्या म्हणीप्रमाणे रेड्याला चुना लावून बैल बाजारात विकला जातो तशी भूमिका तुम्हाला वाटते का या ठिकाणी? सगळी चौकशी आम्ही करतोय. 100% 100 ती तसं म्हणा, ती 100% ती म्हणते ती 100% खरं आहे म्हणायला. एवढे दिवस चौकशी काय केली नाही. साहेबांनी चौथं आंदोलन आहे आता. यांना आत्महत्येसाठी म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ का आली? प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आत्महत्येची वेळ आली का असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अमोल जाधव पण माहिती नाही कानापुरीचं जाधव ग्रामसेवक आहेत. 24, 25 आणि 25, 26च्या कारभाराच्या ह्याच्यावर माझं आता चालू होतं भ्रष्टाचाराचं यांना निवेदन आहे. 1 वर्षाचं दयानंद शिंदे आणि 1 वर्षाचं दीपक फराडे आणि ग्रामसेवक मात्र जाधवच आहेत. बऱ्याच वेळा ग्रामसेवक एक महिना गावात हजर राहत नाही. ती 10 वेळा अपंग दिव्यांगाच्या निधी बाबतीत, दिव्यांगांना काय सायकल वाटप करण्याच्या बाबतीत चर्चा केली ना, त्याचा प्रतिसाद नाही. ह्या लोकांना पैसे फक्त खिशात घालणं, आमच्याकडे काय म्हणायचं नाही म्हणायचं घालायचं, ते तर पुरावाच आहे तो. ही ह्याला तोंडी फेंडी काय नाही. ह्यांनी फक्त मला ह्या आगरी सगळ्या पोलीस प्रशासनाच्या व्हिडिओच्या सगळ्याच्या साक्षीने सांगायचं हे बघा हे सगळं खोटं होतं, ही GST धारक लोक होती. कायदा सोडून तुम्ही 1 रुपया सोडू शकत नाही. 10 लाख रुपये तुम्हाला हीच विनंती होती ना पहिल्यापासून. ग्रामसेवकला 4 महिने तुम्हीच करता. चौकशी आम्ही चौकशी करता काय केलं तुम्ही 4 महिने? 4 महिने तुम्ही किती खाल्लं? त्यांनी सांगितलं सर आल्यानंतर लगेच ग्रामसेवक